आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कझाकिस्तान इथं जाणार असून राजधानी अस्ताना इथं होणाऱ्या शांघाय सहकारी संघटना एससीओच्या 2 दिवसीय शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. एससीओचं पूर्ण सदस्यत्व मिळाल्यानंतर भारताला व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात लाभ होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेतकरी संपाच्या अंतर्गत आज नाशिक इथं शेतकरी परिषद होणार असून यावेळी शेतकरी संपाची दिशा ठरवली जाणार आहे. या परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, बाबा आढाव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आजच्या परिषदेत आंदोलकांच्या सुकाणू समितीचा विस्तार होण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ टाळण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे आज औरंगाबाद इथं सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात तयार करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल औरंगाबाद इथं ही माहिती दिली. जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृह इथं सकाळी 10 वाजेपासून ही कार्यशाळा सुरू होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथं झालेल्या ग्रामसभेत काल राज्यातल्या पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत 9 ग्रामरक्षकांची निवड करण्यात आली. या ग्रामरक्षक दलाच्या सदस्यातून अध्यक्ष आणि सचिवांची निवड केली जाणार आहे. या सदस्यांमध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. जमिनीच्या खरेदीची नोंदणी घेण्यासाठी 3,500 रुपयांची लाच घेताना परभणी जिल्ह्यातल्या चामणी सज्जाचा तलाठी शाहूराज पौळ याला काल जिंतूर इथं अटक करण्यात आली. या प्रकरणी जिंतूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.